पश्चिम महाराष्ट्रात फळबाग शेतीची प्रचंड संधी. सेवानिवृत्त फौजी संजय जाधव यांचे मत. या परिसरात उपलब्ध असलेल्या शेतीयोग्य सुपीक जमिनीचा योग्य वापर करून फळबाग शेतीच्या माध्यमातून युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन सेवानिवृत्त फौजी संजय जाधव यांनी केले. जाधव यांनी मोरेवाडी परिसरातील जमिनीची पाहणी करून सीताफळ, अंजीर, दालचिनी, आंबा, चिक्कू, काजू, फणस अशा विविध फळबागा मोठ्या प्रमाणात लागवड करण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट केले. योग्य प्रशिक्षण, बाजारपेठ माहिती आणि एक्सपोर्ट विषयी मार्गदर्शन मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्र देशातील एक महत्त्वाचा फलोत्पादन पट्टा बनू शकतो, असे त्यांनी नमूद केले. नैसर्गिक शेतीतून संधी, मार्गदर्शनाची गरज. जाधव यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीतून मिळणाऱ्या संधीबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खताविना स्थानिक संसाधनांचा वापर करून कमी खर्चात अधिक नफ्याची शेती होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला. सरकारसाठी उपयुक्त प्रस्ताव. जाधव यांनी सरकारला उद्देशून महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. सरकारने शेतकऱ्यांना झाडे, बियाणे व कृषी संबंधित उपक्रम मोफत उपलब्ध करून द्यावेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना होणाऱ्या उत्पादनातील काही हिस्सा समाजकार्यात आणि राष्ट्रकार्यात देणे बंधनकारक करण्यात यावे. ते पुढे म्हणाले की इस्रायल हा अर्ध्या महाराष्ट्रा एवढा देश असूनही उच्च तंत्रज्ञानामुळे तो शेती व संरक्षण क्षेत्रात जगात अग्रस्थानी आहे. तेथील शेतकरी युद्धकाळात सरकारला आर्थिक मदत करतात. हे भारतासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांसाठी रोजगाराची नवी दिशा. योग्य नियोजन, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि एक्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. भारतीयांना फळांना जागतिक बाजारपेठेत प्रभावी स्थान मिळेल. अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे जाधव यांनी मत व्यक्त केले. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉ. सुरेश राठोड, संपादक 9623420295.